धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेसाठी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। धाराशिवचे शिंदेच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख राजन साळवींना पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला। संपर्क प्रमुख राजन साळवींना जाब विचारत असल्याची ऑडिओ क्लिप समोर आली आणि TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। शिवसैनिक म्हणून घ्यायला लाज वाटायला हवी व लाज वाटायला लागली असं पदाधिकाऱ्यांना म्हटलेलं आहे। राणा जगजितसिंह पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटलांनी एबी फॉर्म वाटल्यानं नाराजी पाहायला मिळते। हॅलो साहेब, साहेब एवढी लाज वाटायला लागली आम्हाला इथे शिवसैनिक म्हणून घेताना। तुम्ही दिवसभर आमच्या सोबत बैठका झाल्या, तुमची रात्री पुन्हा राणा पाटलांसोबत बैठक झाली। राणा पाटलाचं पोरग शिवसेनेचे बी फॉर्म आणून देते साहेब, लाज वाटते आम्हाला, लाज। हे दुर्दैव आमचं, हे दुर्दैव आहे साहेब आमचं। मलाही माहिती आहे तो विषय। नाही साहेब, तुम्ही संपर्क प्रमुख आहे तर सगळे निर्णय तुम्हीच घ्यायला पाहिजेत। ऐका, अख्ख्या धाराशिव मध्ये कळमचा जाऊ द्या विषय, धाराशिव मध्ये तुकाराम शिंदे नावाचा आपला कार्यकर्ता, त्याला फॉर्म मल्हार पाटील आणून देतो। अख्ख्या धाराशिव मध्ये फक्त 2 फॉर्म दिलेत, एडशीला आणि तुकाराम शिंदे म्हणजे ढोकीला, आणि कळममध्ये 2-3 दिलेत। तानाजी सावंतांकडे काही एबी फॉर्म दिले होते असं सरनाईकांनी म्हटलंय। राजन साळवींकडे काही एबी फॉर्म दिलेले होते असं सरनाईकांनी म्हटलंय। राजन साळवींनी जे काही केलं ते शिंदे आणि माझ्या माध्यमातून केलं असं सरनाईकांनी म्हटलंय। राजन साळवींवर होत असलेले आरोप हे चुकीचे असल्याचं सरनाईकांनी म्हटलंय। आमच्या वाट्याला 10 जिल्हा परिषदेच्या जागा आल्या होत्या आणि त्याचबरोबर पंचायत समितीच्या 24 जागा ह्या आमच्या वाट्याला आल्यात। आमचे नेते त्या भूम परांडेचे आणि आमदार असलेले तानाजी सावंत यांच्या वाट्याला 13 जागा आल्या होत्या आणि 26 जागा ह्या पंचायत समितीच्या होत्या। ते सगळे एबी फॉर्म तानाजी सावंत यांच्याकडे दिले होते आणि बाकीचे जे एबी फॉर्म होते राजन साळवी यांनी निश्चित केलेल्या उमेदवारांना वाटलेत। आणि हे सर्व जे गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या एकनाथ शिंदे साहेब आणि पालकमंत्री म्हणून माझ्या माध्यमातून राजन साळवीने केलेले, त्यामुळे राजन साळवींवर असा जर आरोप कोणी करत असेल तर ते चुकीचे